त्यावेळेस महिला मात्र कधी कार्यक्रम चुकून घरी थांबले नाहीत त्या जलदाबेमध्ये. तर त्यामुळे मला तुमच्या सर्वांबद्दल खूप आदर आणि आपुलकी आहे की तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहता. आपले सर्व मंडळी पण या ठिकाणी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित आहे. माझ्या बांधवांनो, महापुरुषांची जयंती ही यासाठी करायची असते की आपण स्वतःचं चिंतन केलं पाहिजे. महापुरुषांनी जे या ठिकाणी देशाला दिलं, मग त्यांनी कोणता मार्ग अवलंबला. छत्रपती शिवाजी महाराज असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 13व्या वर्षी त्यांना काय असं वाटलं असेल की आम्ही पारतंत्र्यात आहोत, स्वराज्य आम्हाला पाहिजे. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील तर त्यांनी ज्यावेळेस त्यांच्यावर एवढा अन्याय झाला आणि त्यांच्यावर राज्य करण्याची जबाबदारी ज्यावेळेस येते त्यावेळेस न डगमगता त्यांनी ती राज्य व्यवस्था सांभाळण्याचं कौशल्य कुठून माणसामध्ये निर्माण होत असेल. संत सेवालाल महाराज ज्यावेळेस सर्वजण मोठ्या प्रमाणामध्ये कर्मकांडामध्ये गुंग होते त्यावेळेस एक महापुरुष जन्माला येतो, तो संत सेवालाल महाराज. आणि तो सांगतो की कोणाची पाया पडू नका, अंधश्रद्धेला बळी पडू नका. एवढं धाडस या माणसामध्ये कसं निर्माण होत असेल याचा विचार आपल्या सर्वांना आला पाहिजे. आपल्या मनामध्ये असा विचार का येत नाही की हे लोक कोणी आपल्याला फसवायलेत, हे लोक आपल्याला बुडवायलेत. शेंडी मामा काऊन येत नसेल याचा विचार येणं म्हणजे काय असतं की आपण सध्या आमच्या ढोलक्याच्या वाडीमध्ये आम्ही मासोळा पकडताना भुलोन नावाची वनस्पती टाकत असतो. ती टाकली की मामा मासोळ्या वर येतात. तुमच्याकडे नाही तळं मोठं तर त्यामुळे तुम्हाला माहीत नाही जलालदाबेवाल्यांना, पण आमच्या इकडे असं टाकले की त्या मासोळ्या वर येतात. तर तसं आपल्या डोक्यामध्ये कोणीतरी भुलोन टाकलेली आहे. बरोबर बेलेच आहे. आपल्या डोक्यात भुलोन काय टाकली की संयम ठेवायचा नाही. कोणी आरे म्हणले की त्याला कारेच म्हणायचं. कोणी येतो का म्हणले की हो येतोच मी. अरे संयम कधी येईल आपल्या अंगामध्ये? कधी आपण विचार करेल एकमेकांचा? कधी आपण विचार करेल वडीलधाऱ्या माणसांच्या विचारांचा विचार कधी करेल? जोपर्यंत तुम्ही चांगले माणूस म्हणून तयार होणार नाही, जोपर्यंत तुम्ही एकमेकांचा आदर करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला महापुरुष कळणं अवघड आहे. आपल्याला वाटतं आपल्याला महापुरुष का कळत नसतील. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा 25 वर्षाचा युवक, त्याला त्या ठिकाणी इंग्रजांसोबत सेटलमेंट करता आली असती की ठीक आहे मला काही घेणं नाही तुमच्याशी, तुम्ही राज्य करा का काही करा, मी आपलं तुम्ही म्हणसाल ते मी मान्य करतो. पण बिरसा मुंडाने तह केलं नाही. लक्षात घ्या, बिरसा मुंडा म्हणले की मला माझा जीव गेला तरी चालेल, पण मी या सामान्य माणसांचं जे शोषण होत चाललेलं आहे, या सामान्य माणसांच्या जमिनीच्या लुबाडत चाललेल्या आहेत, यांच्यावर जो अन्याय अत्याचार वाढतोय तो थांबवण्याचं काम या ठिकाणी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडांनी केलं. लक्षात घ्या. ही भूमिका माणसांच्या मनामध्ये निर्माण कशी होत असेल असं कधी कधी झोपताना मला विचार येते की आमच्या मनात का निर्माण होत नाही की या क्रांतिपुरुषांनी एवढं मोठं जे काम उभं केलेलं आहे ते का कळत नसेल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे बॅरिस्टर झाले, एवढ्या डिग्र्या आपल्याला म्हणता येत नाही, पाठही होत नाही. मी 10 वाचून पाहिल्या पण मला एकदाही पाठ झाल्या नाही त्यांच्या एवढ्या डिग्र्या. तर त्या माणसानं आज फार मोठं ऐश्वर्य संपन्न आयुष्य जगले असते, टाटा अंबानी सारखं जगले असते. पण बाबासाहेबांनी विचार केला की या देशामध्ये असा वर्ग आहे की त्याला माणूस म्हणून मानल्या जात नाही. या देशातल्या महिलांना संपत्तीचा अधिकार नाही आणि ही मनुवादी व्यवस्था, ही धर्मवादी व्यवस्था ही या ठिकाणी माणसाला जगू देत नाही. त्याला नाकारण्याचं सामर्थ्य या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि ज्या माणसाला पाणी पिऊ देत नाहीत, ज्या माणसाला जवळ बसू देत नाहीत, त्यांच्यासाठी संघर्ष जर या जगामध्ये कोणी केला असेल ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. मात्र हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. एवढे विचार कुठून येत असतील या महापुरुषांमध्ये? दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये दुसऱ्यांचं दुःख कसं कळत असेल यांना? आम्ही एखाद्याच्यावर हात उचलताना आम्हाला कसं कळत नसेल? आम्ही बिनधास्त हात उचलतो. पण या माणसांनी
अरे या माणसाला पाणी देत नाहीत, या माणसाला जवळ बसू देत नाहीत, हा का माणूस नाही का? याला काय हात पाय नाही आहेत का? जाती धर्मानं या देशामध्ये बरबडून टाकले माणसांना, त्याला एकमेकाला माणूस म्हणून जवळ घेण्याची बुद्धी येत नाहीये, धर्म आणि जातीवर बोलल्या जाते। या प्रकारची विचारसरणी संपवण्याचं काम या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, लक्षात घ्या। त्यामुळं मला एवढंच म्हणायचं आपल्या सर्वांना की बाबांनो, आपल्या सर्वांना एक माणूस म्हणून जगण्यासाठी तुम्ही किती डिग्र्या घेतल्या किंवा कोणत्या नोकरीला लागले किंवा किती तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे हे कोणी पाहिलं जात नसते। तुमच्याकडे हॅलो तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, तुमच्याकडे किती डिग्री आहेत हे कोणी पाहत नसते। तुमच्याकडे माणुसकी नावाची गोष्ट आहे का नाही हे पाहिलं जाते। तुम्ही एकमेकांच्या सुखदुःखामध्ये किती चाललेले आहात हे पाहण्याचं काम या ठिकाणी असते। त्यामुळं आज आपल्या गावामध्ये जी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत आपण। काय चार्जिंग होते का ते जोडायला? हॅलो 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 बरं मला एवढंच म्हणायचं तुम्हाला की बाबांनो, आजचं वातावरण पूर्णपणे बदलत चाललेलं आहे। इथं धर्म जातीवर दुकानदाऱ्या चालू आहेत। त्याच्यामुळे तुमच्या सर्वांना याच्यापेक्षा चांगला विचार म्हणजे बंधुत्वाचा असला पाहिजे। आज आपल्या मुलाबाळांच्या विचारांकडे आपल्याला बघावं लागणार आहे। तरुणांना या ठिकाणी आदर्शांचा विचार घ्यावा लागणार आहे आणि तरुणांनी या देशातल्या महापुरुषांना समजणं गरजेचं आहे। आज इथं असणाऱ्या युवक युवती असतील, त्यांना जोपर्यंत सावित्रीबाई फुले कळणार नाहीत, जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर करणार नाहीत, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज करणार नाहीत, तोपर्यंत आपण एक चांगलं व्यक्ती म्हणून तयार होऊ शकत नाही। त्यामुळे जास्तीत जास्त यांच्या विचारामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे आणि यांच्याकडून कसं शिकलं पाहिजे याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे। कारण की हे काय लहान लढा दिला नाही यांनी, यांचा लढा प्रचंड मोठा होता। त्या काळामध्ये धर्मव्यवस्थेला सामोरे जाणं ते फक्त बाबासाहेब आंबेडकर करू शकले। कोणाची हिंमत होती का की या ठिकाणी नाकारण्याची, की महिलेला जर पती वारला तर जिवंत जाळलं जात होतं या देशामध्ये? हे कोणता अशा प्रकारची विचारसरणी या देशात होती? पण त्याला नाकारण्याचं काम या ठिकाणी या सर्व महापुरुषांनी केलं आणि या माध्यमातून फार मोठा लढा उभारला। आपण एखाद्या छोट्या गोष्टीच्या संदर्भात पण आपण लढा देऊ शकत नाही। कचरा का टाकला म्हणून आपण बोलण्याची ताकद आपल्यात होऊ शकत नाही। पण या माणसाने जे केलं त्याची कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत। म्हणून मला एवढं सांगायचं या जयंतीच्या माध्यमातून की आपल्याला ही खूप मोठी गोष्ट आहे, आपल्या गावात जयंती व्हायला लागली, खूप मोठी गोष्ट आहे आणि ते आपण सर्वांनी मिळून खूप चांगल्या प्रकारे समजून त्याच्यामध्ये आपला हातभार देऊन ही विचार आपल्या तळागाळापर्यंत गेले पाहिजे याची भूमिका घेऊन आपण काम केलं पाहिजे। तर कुठेतरी आपण समृद्धीकडे वळू। पैसा ही समृद्धी नाही आहे आणि त्याने आपण समृद्ध होऊ शकत नाही। विचारानं होऊ शकतो, मनानं होऊ शकतो। आज मनामध्ये भीती आहे लोकांच्या, प्रत्येकांच्या। ही भीती कुठून यायला लागली? कारण की अज्ञान जास्त झालं आहे, कसं जगायचं याचं ज्ञान नाही। त्यामुळे भीती आहे, संघर्ष आहे, वाद आहेत। त्या सर्वांना तथागत गौतम बुद्धांचे विचार जोपर्यंत आपण घेणार नाही तोपर्यंत आपल्याला शांतीचा मार्गही कळू शकत नाही। त्यामुळे हे सगळे गोष्टी आपण समजून घ्या आणि या माध्यमातून मार्गक्रमण करा। मला असं वाटते मी आपला खूप वेळ घेतला आणि आपल्या सर्वांनी आमचा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी खूप आपला आभारी आहे। आणि महिलांना मला एकच सांगायचं आहे, तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात आले पाहिजे, पण याच्यातल्या फक्त मोजक्याच महिला कळमनुरीच्या जयंतीला आल्या होत्या। कोण कोण आले नव्हते हात वर करा बरं। ज्या आल्या नव्हत्या त्यांनी हात वर केला पाहिजे। काहून आल्या नव्हत्या याचं कारण मला विचारायचं तुम्हाला, की तुम्ही असं का तुम्हाला वाटलं की तुम्हाला कळमनुरी जाऊ नये? यांनी पैसे दिले नाही का कोणी घरच्यांनी मंडळींनी? ते मला नाव सांगा कोण दिले नाही पैसे। पण तुमच्यासाठी आदरणीय आमदार साहेबांनी फार मोठा माणूस त्या ठिकाणी विचार मांडण्यासाठी बोलवला होता। तर आपलं काम होतं आपण सर्वांनी की त्या विचाराकडे गेलं पाहिजे। आपल्याला खूप समृद्ध व्हायचं आहे, आपल्याला खूप घडायचं आहे, आपल्याला खूप पुढे जायचं आहे आणि आपल्याला थांबायचं नाही। त्यामुळे जिथं जिथं विचार असतील तिथं तिथं आपण स्वतः जाऊन
ते विचार घेतले पाहिजे आणि त्या माध्यमातून तुमच्या हातभाराशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही. आमची भानगड काय, आम्ही खूप भाषणं ऐकतो, पण 4 वाजले की वाटते आम्हाला संध्याकाळचे कुठं दुकान पाहतो आम्ही, आहे का नाही. आम्ही 4-5 वाजले की आमचे हातपाय कापा लागतात, आम्ही दारूचे दुकानं शोधत बसतो आम्ही. त्यामुळे आमचं काय खरं नाही. त्यामुळे तुम्हाला पुढे यावं लागणार आणि तुम्हाला या ठिकाणी समाजाला पुढे नेण्याचं काम तुम्हाला करणं भाग आहे. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय बिरसा, जय भीम, जय शिवराय.